मका पिकाला पहिले खत व्यवस्थापन करून एकरी 100 क्विंटल मका उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला शक्य आहे। तर मित्रांनो, मी माझ्या चॅनलवर 2 पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत, तुम्ही बघू शकता। अमृत पॅटर्न पद्धतीने म्हणजेच आपण अंतर्नियोजन कशा पद्धतीने करून एकरी 100 क्विंटल मक्याचा जो काही फॉर्म्युला आहे तो शक्य करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही अमृत पॅटर्न पद्धतीने अंतर घेऊन आणि एकरी 100 क्विंटल मका कशा पद्धतीने शक्य आहे, तर मी त्यामध्ये अंतर व्यवस्थित काटेकोरपणे सांगितलेले आहे। ते गणित जर तुम्ही समजलं तर नक्कीच तुम्हाला 100 क्विंटल मक्याचा फॉर्म्युला हे शक्य होईल। तर मित्रांनो, आता बरेच जणांचे मका लागवड झालेली असेल आणि बरेच जणांना पहिले खत व्यवस्थापन करायचं असेल, तर मित्रांनो, एकरी 100 क्विंटल मका उत्पादन घेण्याचा फॉर्म्युला आणि पहिले खत व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायचं आहे, तर मित्रांनो, तुम्हाला जर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवायचं असेल, एकरी 100 क्विंटल मका उत्पादन घ्यायचं असेल, तर प्ले स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ऍप डाउनलोड करा। अमृत पॅटर्न ऍपमध्ये सविस्तर स्वरूपात माहिती दिलेली आहे। लाखो शेतकरी अमृत पॅटर्न फॉलो करताय, तुम्ही देखील फॉलो करा आणि अमृत पॅटर्न प्रमाणे तुम्ही फवारणी नियोजन किंवा खत व्यवस्थापन नक्कीच फॉलो करा। चला तर मग मित्रांनो, वेळ वाया न घालवता मका पिकाचं जे काही पहिलं खत व्यवस्थापन आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी कल्याणी पाटील। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिले खत व्यवस्थापन जाणून घेऊया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला नक्कीच असेच महत्त्वाच्या माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून गरजू शेतकऱ्यांना या व्हिडिओद्वारे फायदा होईल। तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण बघूया मका पिकाची लागवड झाल्यानंतर चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर आपल्याला 15 तर 20 दिवसानंतर खत व्यवस्थापन करायचं आहे। म्हणजेच सुरुवातीला आपल्याला मका पिकाचे चांगल्या प्रकारे जर्मिनेशन झाल्यानंतर मका पिकाची 15 ते 20 दिवसानंतर विरळणी करायची। विरळणी झाल्यानंतर आपल्याला स्प्रिंकलरच्या सहाय्याने पाणी द्यायचं आहे। तर आता पावसाळा आहे, पाणी द्यायची जर गरज नसेल आणि शेतात ओल असेल तर आपल्याला एकरी 25 किलो युरिया हा समप्रमाणात सर्वत्र फेकून द्यायचा आहे। शेतात ओल अशा पद्धतीचे असणे गरजेचे आहे की जेणेकरून तुम्ही मागे वळून जरी बघितलं तर तुम्हाला खत हे मिक्स झालेलं बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने शेतात ओल असणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, एकरी 25 किलो युरिया हा फेकून द्यायचा आहे आणि जर शेत हलकं असेल, मध्यम असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला 25 किलो युरियासोबत कॉम्बिनेशनमध्ये 10, 26, 26, 25 किलो समप्रमाणात फेकून द्यायचंय मिक्स करून। तर मित्रांनो, तुम्ही अशा पद्धतीने जर विरळणी केल्यानंतर खत व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच तुम्हाला चांगल्या प्रकारे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होईल आणि चांगल्या प्रकारे मका पिकामध्ये ग्रोथ देखील झालेली दिसेल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि फॉलो करा अमृत पॅटर्न ऍप।